नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TRTIच्या विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरती आणि सैन्य भरती संस्था विकल्प देण्याची प्रोसेस चालू आहे. त्या संदर्भातलं एक महत्त्वाचं अपडेट अजून एकदा या विद्यार्थ्यांसाठी आली. मुदत वाढ पण मिळालेली आहे आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये अजून एक प्रोसेस विद्यार्थ्यांना करायला लावलेली आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नेमकं काय करायचंय आणि कधीपर्यंत मुदत वाढ तुम्हाला मिळालेली आहे थोडक्यात समजून घेऊया. पण तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो बघा, हे जे सुरुवातीला परिपत्रक आलं होतं त्यानुसार 22 तारखेपासून म्हणजे 22 मे पासून 29 मे पर्यंत तुम्हाला संस्था विकल्प द्यायचा होता. आता ही मुदत वाढ पण झालेली आहे. बरोबर आहे. अशा पद्धतीने बऱ्याच जणी संस्था विकल्प दिलेला आहे. संस्था विकल्प देताना बऱ्याच विद्यार्थ्यांनी इग्नाइट अकॅडमीची पुणे शाखा असेल किंवा छत्रपती संभाजीनगरची शाखा असेल यांना प्रायोरिटी नंबर 1 आणि 2 दिलेला आहे. तुम्ही पण देऊ शकता. दिलं लवकर तुम्हाला सुद्धा इग्नाइट अकॅडमीचं पूर्ण प्रशिक्षण मोफत मिळणार आहे. बघा, अशा पद्धतीने तुमच्यासाठी महत्वाचं काय, एक अधिकारी बनण्यासाठी, एक सरकारी नोकरी मिळवण्यासाठी काय महत्वाचं लागतं, अगदी तेच टू द पॉइंट एक्झाम ओरिएंटेड देण्याचं काम आमची टीम करत असते. जसं की तुम्हाला सर्वोत्तम मार्गदर्शक पाहिजे. एखादा विषय तुम्हाला वाचून वाचून समजत नसेल, तोच विषय तुम्हाला प्रॅक्टिकली जर शिकवला आणि लवकर कळला तर तुम्ही एक्झाममध्ये चांगले मार्क पाडू शकता. मार्गदर्शक तुमच्या आजूबाजूला भरपूर अवेलेबल आहे. पण तुम्ही पण म्हणतात कधी कधी बघा, अरे गणित शिकायचं असेल ना, ते भारी शिकवतात गणित. अरे तुला GK शिकायचं ना, हे भारी शिकवतात. अरे मराठी शिकायचं ना, यांच्याकडनं भारी शिकायचं. तीच टीम तुम्हाला आम्ही देतोय. गणित कोणाकडून शिकावं तर सचिन ढवळे सर तुम्हाला इथे मार्गदर्शन करणार आहे. GS कोणाकडून समजून घ्यायचं तुम्हाला अभिजित राठोड सर आहे, अमोल गाडेकर सर आहे. आणि मराठीची भीती तुम्ही मनातून काढून टाका, आउट ऑफ मार्क मिळवून देणारी ही टीम आहे. यशवंत सोलार सर तुम्हाला इथे असणार आहे. त्याचबरोबर गणित विज्ञानसाठी तुम्हाला इथे बघा अजून जोडीला योगेश सर आणि किरण सर पण असणार आहे. नितीन साळुंके सुद्धा GS आणि राजेश सर सायन्सला तुम्हाला असणार आहे. मराठीची भीती सुद्धा विजय शेळके सरांचं लेक्चर पाहून नक्कीच कमी होणार आहे. ही सगळी लोक तुम्हाला गाईड करणार आहे. सर्वोत्तम मार्गदर्शक तुमच्याबरोबर असणार आहे. ही सर्वोत्तम टेस्ट आणि नोट्स आणि बुक सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे. ह्या टीमच्या अंडर ऑब्झर्वेशन सगळं तुम्हाला मिळणार आहे. निवड होण्यासाठी आवश्यक ते सर्व अभ्यास साहित्य तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर इतर ज्या सरळ सेवेच्या स्पर्धा परीक्षा असतात त्याचं पण गायडन्स आम्ही तुम्हाला करणार आहोत. म्हणजे पोलीस भरती व्यतिरिक्त तुम्हाला वाटलं अजून सरळ सेवेच्या एक्झामचं गायडन्स तुम्हाला हवं असेल तर ते सुद्धा आम्ही तुम्हाला या विद्यार्थ्यांना या प्रशिक्षण कालावधीमध्ये देणार आहोत. प्रत्येक ठिकाणी इग्नाइट अकॅडमीची योग्य मार्गदर्शन तुमच्या बरोबर असणार आहे आणि सगळं आवश्यकतेनुसार अभ्यासिका तुम्हाला अवेलेबल आहे. मागच्या 24-25 या वर्षामध्ये ज्या विद्यार्थ्यांना आम्ही ही ट्रेनिंग दिलं त्यांना विचारा, तुम्ही त्यांचा फीडबॅक घ्या. ते सुद्धा सांगतील का कशा पद्धतीने आम्ही त्यांना टीच केलेलं आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे अवेलेबल आहे. तुम्हाला इग्नाइट अकॅडमीला प्रायोरिटी नंबर 1 द्यायचा आहे. तुम्हाला 2 अकॅडमी आपल्या अवेलेबल ब्रांचेस, एक पुणे आणि एक छत्रपती संभाजीनगर, लगेच देऊन टाका. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे की इग्नाइट अकॅडमीच्या ब्रांचेस कुठे कुठे पुण्याला आहे, संभाजीनगरला आहे, नाशिकला आहे, नागपूरला आहे. स्वतः जाऊन तुम्ही व्हिजिट पण करू शकता, अन्यथा कॉल पण तुम्ही करू शकता. आणि तुम्ही जर निवड केली इग्नाइट अकॅडमीची तर ह्या गोष्टी तुम्हाला त्याबरोबर फ्री असणार आहे. कॉटन टी शर्ट 2, ट्रॅक पॅन्ट 2, शूज 2, पायमोजे 2, वह्या 2, पेन 12, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित पुस्तकं सुद्धा इथे अवेलेबल असणार आहे. आता मेल पहिला बदल आता 3 दिवसापूर्वी करण्यात आलाय, तो म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला मेल पाठवलाय त्यांनी आणि त्या मेलला रिप्लाय तुम्हाला द्यायचा आहे. मेलला रिप्लाय देताना तुम्ही काय करा, रिप्लाय द्या फक्त. आता मी तुम्हाला ही प्रोसेस तर सांगली. रिप्लाय द्यायचा, रिप्लाय नावाचं बटन असतं बघा तिथे, म्हणजे असा बाण असतो, ॲरो असतो असा, त्याला रिप्लाय द्यायचा फक्त तुम्हाला. तिथे फक्त तुम्हाला काय करायचं, प्रथम जो तुम्ही विकल्प दिला, फॉर एक्झाम्पल इग्नाइट अकॅडमी कोणती शाखा आहे, पुणे आहे की संभाजीनगर आहे, त्यानुसार हे फक्त एवढंच तुम्हाला रिप्लाय द्यायचं. तुम्ही जी पहिली पसंती दिली असेल ना, पहिली पसंती ज्या संस्थेला दिली असेल त्याचा मेलला रिप्लाय द्यायचं. लक्षात ठेवा, आठवणी करा, नाहीतर मग गडबड होऊन जाईल. त्यांनी सांगितलं आणि नोटीस पण दिली तुम्हाला, लक्षात घ्या. हा एक पहिला मुद्दा. आणि दुसरा जो बदल आहे तो बघा, 29 तारखेला त्यांनी नोटिफिकेशन दिलेलं आहे. त्यामध्ये सांगितलंय मुदत वाढ करून देण्यात आलेली. बघा, 22 तारखेपासून तुम्हाला 29 तारखेपर्यंत ऑलरेडी संस्था विकल्पाची प्रोसेस करायला दिली होती. आता यात वाढ करून तुम्हाला 31 मे पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत ही मुदत वाढ दिलेली आहे. त्याच्यानंतर मुदत वाढ मिळणार नाही असं पण सांगितलंय. आयुक्त मंजिरी मंडोळकर मॅडम यांचं हे लेटर तुमच्या समोर आहे. सो मुदत वाढ मिळाली. ज्यांचं राहिलं असेल त्यांनी लगेच काय करा, संस्था विकल्प देऊन टाका. आणि विकल्प देत असताना इग्नाइट अकॅडमी प्रायोरिटी नंबर 1 तुम्ही देऊ शकता. टोटल पूर्ण 80 विकल्प दिल्याशिवाय तुम्हाला सबमिट करता येत नाही. याचा व्हिडिओ पण पाठीमागे मी घेतलेला आहे की कशा पद्धतीने संस्था विकल्प द्यायचा. तो व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या. आणि इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळेल याची खात्री बाळगा. 100% एवढा विश्वास तुम्ही माझ्यावर ठेवू शकता आणि मी सुद्धा तुम्हाला गाईड करणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला
बघा काही अडचण असेल तुम्ही गुगल फॉर्म पण भरू शकता, खाली डिस्क्रिप्शन मध्ये गुगल फॉर्म दिलेला आहे. काही अडचण असेल तर ह्या नंबरला तुम्ही कॉल करून सुद्धा माहिती घेऊ शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या ग्रुपमध्ये मित्रांना नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारच्या अपडेट घेण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.